न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी. सगळ्या पक्षाचे नेते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मानकेश्वर गावामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सभा ठेवली. या सभेला वेळ होत आला. 25 मिनिटांमध्ये आम्ही दोघं बोलणार, दादा आणि मी सुद्धा लवकर यायला पाहिजे होतं, पण वादळ आलेश्वरला बाहेर झाले. बाहेर आलेश्वरला जवळपास 15 ते 16 डीपी पडलेल्या आहेत. घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत. आणि तीच वादळ सिरसाव पाटी तिवारदवाडी ते आता होऊन गेले. जागा रस्त्यावर पडलेले आहेत. असं असताना मला यायला उशीर झाला. मी दादाला मगाशी सांगितलं होतं की भूमच्या सभेला मी येत नाही, की आज गाव अंधारात आहे. मी तिकडे गेला म्हणून मला वेळ लागला. एक शिवसेनेचा उमेदवार म्हणून ओम दादा या मतदारसंघामध्ये उभा आहे. या मतदारसंघामध्ये काम करत असताना राहुलभाई असेल, मी असेल, एक शिवसेनेचा माजी आमदार म्हणून काम करत असताना, आम्ही मतदारसंघामध्ये फिरत असताना प्रत्येक गावामधल्या माणसाला भेटत त्या मतदारसंघातले आमदार तुम्हाला भेटले असते, सारख्या चक्रा मारत असते. त्यामुळे चिंता करायचं काही कारण नाही. या मतदारसंघातल्या आमदारांनी एक विचार केला पाहिजे की त्याला एक या मतदारसंघातले लोक जिवंत आहेत का मेलेले आहेत का आहेत बघितलं पाहिजे ना. या मतदारसंघामध्ये काम करत असताना सामान्य माणसाच्या लग्नाला कुठेतरी उपस्थिती आहे का होत्या माणसाची? मोठ्याने गरजाना करायच्या. अरे एक शिवसेनेचा माझ्या आमदार म्हणून सांगतो की आमच्या पक्षाची चोरी झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं कधीच नव्हतं. माननीय उद्धव साहेबांच्या धनुष्यबाण चोरला गेला आणि आज दादाचं मशाल. आमची चोरी झाली, पुन्हा बाहेरची चोरी झाली. आणि म्हणजे राजकारण काय चाललंय, नीतिमत्ता कुठं आहे तुमची, ती काय नाही. इतका कोण कुठं जाईल काय सांगता येत. पण आम्ही या मतदारसंघातल्या लोकांचे उपकार आणि पक्षाचे आपल्यावर उपकार आहेत. राहुलभाईवर पवार साहेबांचे उपकार आहेत आणि माझ्यावर बाळासाहेबांचे उपकार आहेत. त्यामुळे आम्ही संघटना कधी सोडणार नाही. आणि आता तर तुम्ही डोक्यात घ्या, विधानसभेपर्यंत मी कुणाला सोडत नाही. मी आमदार झालो काय, नाही झालो काय, बाहेर झाला काय, मी झालो पक्क ठरलेलं. आमच्याकडे गाठ आहे ही छत्र्या बोलायला पावसाळ्याच्या कायमस्वरूपी जागी भांडवले लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अरे आज तुम्ही आम्हाला पैशावर विकत घेता, दुसरं काही कारण नाही, फक्त पैशाने मोजतोय. मी त्याला सांगितलंय पैशावर ही मतदारसंघ कधीच मिळू शकत नाही, कधीच नाही. 5 वर्ष झालं, 4.5 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये पालकमंत्री म्हणून काम करत असताना काय काम केलं? कुठं धरण बांधलं? या मतदारसंघामध्ये काय काम केलं सांगावं. आम्ही अजून शांत आहे.
अतिशय शांत. आम्ही जोपर्यंत शांत आहे, एकदम शांत. मी तर भयाला सांगितलं, चिंता या मतदारसंघाची करायचं कारण नाही. भयाचा थोडा स्वभाव बिडगस्त. मार्केट कमिटीच्या इलेक्शनला दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये आम्ही दोघं एक असताना तुम्ही कधीही लावा इलेक्शन. आता बघा माझ्या काय. त्यामुळं दादाच्या बाबतीमध्ये तर विचारायचं राजकारण नाही. आज जे व्यासपीठावर दिसतात का, एकतरी पुढारी घेऊन टाक. 50च्या आताच आहे आम्ही, 55, 60 सगळे पुढारी तिकडे, सगळे पुढारी तिकडं. जनतेनं निवडणूक आपल्या हातात घ्यायची आहे. सामान्य माणसाने गरिबांना निवडणूक हातात घ्यायची आहे. या निवडणुकीचं कारणच एवढं जिल्ह्यामध्ये. तुम्ही जिल्ह्याचे पुढारी सभा ठेवा, किती मोठे मोठे पुढारी. आमच्याकडे पुढारी नाही, आम्ही सामान्य माणसाचे माणसं. त्यामुळं आपल्याला तुम्हाला मी आहे, भया तुम्हाला मी, भयाला पक्की गाठ मारायची. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये जास्त वेळ घेत नाही. दादाला काँग्रेस पक्षात होते, दादाचं रोपट या मतदारसंघामध्ये मी लावलं. दादाला मी शिवसेनेत आणलं. हे आपलं रोपट आहे. तुम्ही कधी फोन लावा, नाही उचलला तुम्हाला सांगा, अरे काय काम आहे आपलं, कुठंतरी काहीतरी असते तेवढ्या करता फोन. खासदाराने फोन उचलला, त्याला कवा लावा. अजून कसला खासदार पाहिजे, खासदाराने काय पाणी भरायचं, फोन उचलल्याने काय बघतं. अरे तुझं काय माहिती आहे, एखाद्याची गाय जर डॉक्टरला सांगायचं असेल, आळवली गेली, काय झालं असेल तर फोन उचल, सांगते फोन करून. अनेक उदाहरण. त्यामुळं सामान्यातल्या सामान्य माणसापासून तयार झालेले ओमराजे, त्याच्या मागं कुणी नाही, त्याच्या मागं आपण जनता सगळी. त्यामुळं आपण सगळ्यांनी, ओमराजे उमेदवार नाहीच, आपण उमेदवार आहे. त्याला आलो कोणतं सांगितलं, ठीक आहे, ओके. या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मी जास्त काय बोलणार नाही. दादाला वेळ द्यायचा, दादाचं भाषण ऐकायचं. परत एकदा सगळ्या लोकांना कळकळीची विनंती करतोय, माणकेश्वर असं, माणकेश्वर सरकार असं, वांगे असतात, येळा अंतर्गाव असेल, त्या जिल्हा परिषद सर्कलमधून 100% आम्हाला निवडून मिळणार आहे. त्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही, शंका घ्यायचं कारण नाही आम्हाला. आणि तुम्हाला मी सांगू का, परांड्याचा विचारच करतो बाहेर. मुसलमानाने कधीच आयुष्यामध्ये मला भेटी सांगत नाही. तात्या येवारे गो माशाला देव शेबीर राहिलेच बघा माझे. त्यामुळं चिंता करायचं कारण नाही. आपलं सीट गेल्या वर्षीपेक्षा 5-50 हजारांचे असतात, तेवढं लिहून ठेवा. त्यामुळं सामान्य माणसाने ही निवडणूक हातात घेतली पाहिजे. पण पुन्हा एकदा माणकेश्वर गावातील, माणकेश्वर परिसरातील सगळ्या लोकांना विनंती करतोय, आपण या निवडणुकीच्या माध्यमातून ओमदादाला मशाल चिन्ह आहे, मशाल चिन्ह ताबेवाडी असेल, ज्यावेळेला असेल, की सर्कलमध्ये नाव घ्यायला तर वेळ आहे. मला दादाचं भाषण तुम्हाला सगळ्याला ऐकायचं आहे. या सर्कलमध्ये सगळे गाव, त्याबद्दल सगळ्यांनी त्या जिल्हा परिषद गणातून जास्तीत जास्त मताची लीड द्यावी. आणि चिन्ह मशाल चिन्ह आहे, त्या मशाल चिन्हावर बटन दाबून दादाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि पुन्हा एकदा लोकसभेत पाठवावं, एवढीच कळतं.